गंगाखेड तालुक्यातील खातगाव या ठिकाणी वीर जवान जे आहेत या ठिकाणी दिलीप दहिपळे यांचा जो सेवापूर्ती गौरव सोहळा आहे अगदी थाटामाटामध्ये या खातगाव नगरीमध्ये संपन्न झालेला आहे। त्याचबरोबर त्यांचे जे मित्र आहेत मित्राचं नाव सुरेश फड या दोघांचा जो सेवापूर्ती गौरव सोहळा झालेला आहे अगदी गावकऱ्यांच्या वतीने आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीने 17 वर्षे सेवा करून अगदी आनंदात गावामध्ये भव्य रॅली आणि त्याचबरोबर कीर्तन असेल, अन्नदान असेल, अगदी भव्यदिव्य कार्यक्रम आज साक्षात या ठिकाणी खातगाव नगरीमध्ये हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांनी देशसेवा केलेली आहे दिलीप विक्रम दहिपळे हे माझ्यासोबत आहेत। काय सांगायचं सर या ठिकाणी आपण 17 वर्षे सेवा केलेली आहे आणि आपण आज आपल्या मातृभूमीमध्ये परत आलेला आहात। मी या मातृभूमी म्हणजे गावातून पहिले लहानपणापासून 12वीपर्यंत शिक्षण शिकलो आणि नंतर परिस्थिती ही आमची खूप गरिबीची होती आणि गरिबीमधून मी लागलो आर्मीमध्ये जॉईन केली। आर्मी जॉईन केल्यानंतर मी 17 वर्षीय गुजरात फर्स्ट पोस्टिंग गुजरात, परत सेकंड पोस्टिंग द्रास कारगिल, थर्ड पोस्टिंग पंजाब, चौथी पोस्टिंग श्रीनगर बांदीपूर शिवपूर, 5वी पोस्टिंग ग्लेशियर सियाचिन ग्लेशियर, 6वी पोस्टिंग पूंछ रजौरी। नंतर मी दिल्लीमध्ये पोस्टिंग झालो आणि नंतर लास्टची शेवटची पोस्टिंग 1 वर्षासाठी UN मिशन साऊथ सुडान या ठिकाणी 1 वर्षभर तब्बल 1 वर्ष ड्युटी करून घरी आलो, दिल्लीला आलो आणि दिल्लीतून रिटायरमेंट आता मी घेऊन आलो। मी आतापर्यंत देशसेवा केली पण इथून पुढं समाजसेवा आणि माझ्या समाजसेवा करेल आणि माझ्या घरपरिवारासाठी मी काम करेल, म्हणजे चांगलं करण्याचं काम करेल। बरं, मला विचारायचं की तुम्ही म्हणलात की घरची परिस्थिती जेमतेम होती, हलाखीची परिस्थिती होती, तर काय ते मग बालपण कसं होतं, कसं आपल्या आईवडिलांनी आपला शिकवलं या ठिकाणी, काय ते दिवस होते? लहान असताना आणि आमच्या घरी म्हणजे शेतामध्ये काम करणं, गुरं राखणं, बैल म्हणजे शेळ्या मेंढ्या म्हणजे राखायचं आम्ही लहानपणी असताना घरी। तर मी त्याच्यातूनच भावांनी मला भरपूर साथ दिली की बाबा तू शिक्षण शिक, तुला आम्ही तयारीसाठी तुला आम्ही जे वाटेल ते देतो, म्हणजे कुठल्याच गोष्टीला त्यांनी खाण्यापिण्यासकट कशातच कमी केलं नाही। मला तू तब्येत बनव आणि भरती होऊन तुझं तू हे कर, म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना मार्गदर्शन करायचं भावाने पण, मित्र पण सोबतचे म्हणायचे तू आर्मीमध्ये लागतोस झालो। आमचे एक सर होते सानप सर म्हणून आम्हाला आणखीन आठवते, ते मला म्हणायचे घोडा तू कधी ना कधी लागणार नोकरीला, घोड्यासारखं तू चालतोस, तू आर्मीमध्ये फिक्स जॉईन होणार। आणि तेच आदर्श ठेवून मी आज आर्मीमध्ये खरंच जॉईन होऊन देशसेवा करून 17 वर्षे आज मी सुखरूपरित्या घरी आलेलो आहे आपल्या परिवारामध्ये आणि गावामध्ये। मला रेल्वे स्टेशनपासून त्या गावापर्यंत एवढे हार आणि फुलं आणि एवढं प्रेम लोकांनी दिलं की मलाच म्हणजे असा आनंद वाटला की मी खूप स्वाभिमानी म्हणजे पुण्य केलेला माणूस असेल असं वाटते मला की मला भरपूर लोकांना म्हणजे एवढं आहे। आपली रॅली बघून या ठिकाणी जे लग्न सोहळे असतात त्यापेक्षा हा मोठा सोहळा मला वाटला। लग्न सोहळा एखादा कमी असेल, एवढी भव्य रॅली एवढं प्रेम मित्रांना, माझे क्लासमेट असतील, जे कोणी बी म्हणजे माझे गावातले सर्व पाहुणे हे ते जे सर्व मित्रमंडळीने येऊन खूप प्रतिसाद दिला आणि माझ्या कार्यक्रमाची खूप शोभा वाढवली। तर काय ही आपल्याला जी या ठिकाणी देशसेवा करता आली याचं श्रेय आज कोणाला द्यायचे? आज देशसेवा अशी मला जे करता आली, आईनं मोठं केलं आणि पत्नीनं साथ दिली, दोन्हीच्या योगदानामुळं मी आज देशसेवा पूर्ण करू शकलो। कारण आईनं मोठं करून आणि बाबांचा आशीर्वाद आणि भावांचा पण आशीर्वाद यांच्या कृपेनं मी आज 17 वर्ष सेवा पूर्ण करून आज सुखरूपरित्या घरी आलेलो आहे। काय राहिलेलं आयुष्य आता कसं समर्पित करायचं आता? आणि समाजासाठी आणि गणवेश जरी उतरला असला तरी भारत मनामध्ये तिरंगा लहरात आहे, मतलब देशासाठी आणखीन काही करायची तयारी आहे, भरपूर इच्छा आहे, समाजसेवा करण्याची खूप इच्छा आहे। माझ्यासोबत त्यांच्या आई देखील आहेत। आई, नाव सांगा तुमचं? सीताबाई विक्रम दहिपळे। बरं आई, या ठिकाणी ज्यावेळेस आपला मुलगा मिलिटरीमध्ये गेले त्यावेळेस कशी घरची परिस्थिती होती, कसं ते दिवस होते आणि कसं आपल्या मुलाला शिकवून आपण आज जर सोहळा बघितला तर आज डोळ्यात पाणी आलं असं, आनंदाश्रू आले असतील, कसं काय सांगायचं मग? कसे दिवस होते लहानपणी? होते ना, हलाखीचे दिवस होते, चांगलं केलं. चांगलं केलं। बरं बरं बरं, चांगलं केलं ज्यावेळेस
चिरंजीव देशसेवेला जायचे किंवा तेव्हा थोडं अवघड ड्युटीला वाटत होतं मग त्यावेळेस- आता काही वाटत नाही. सवय झाली आता. आता सवय झाली आता. मग गावामध्ये या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना नोकरी लागली त्यावेळेस बाकीच्या समाजामध्ये काय कसं म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया कशा यायच्या, काय म्हणायचे लोक गावातले? काही म्हणत होते गरिबी आहे हे आहे. मग तर चांगलं झालं म्हणून. चांगलं झालं. हां आता मागून म्हणू लागली चांगलं झालं, मुलगा लागला तुमचा अशी म्हणू लागली. मग बरं म्हणजे पूर्ण आता तुमची जी देखभाल आहे ती चिरंजीव पूर्ण करतात? हो हो पूर्ण करते. करतात. हो हो बरं 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 म्हणजे आता आनंद आहे. आनंद आहे सगळा. हां आनंद आहे. आपल्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी देखील आहेत, ताई देखील सोबत आहेत. ताई, या ठिकाणी ज्यावेळेस एक सैनिक देशसेवा करायला असतो तर खरी जी जिम्मेदारी आहे ती घरी पत्नीवर असते. तर ती जिम्मेदारी बोलण्या इतपत सोपी नाही, खूप अवघड आहे. ते करणाऱ्यालाच कळतं किंवा ज्यांनी त्या गोष्टी जे सैनिक पती आहेत त्यांनाच, त्या पत्नीलाच कळतं की आपली काय अवस्था आहे किंवा आपण देशासाठी आपलं किती योगदान आहे हे पत्नीला माहीत असतं. तुम्ही एक पत्नी म्हणून कसं या ठिकाणी साहेबांना साथ दिलेली आहे? आम्ही नवीन नवीन लग्न झालं त्यावेळेस एक 5-6 महिने सोबत राहिलो. नंतर आता आमच्या लग्नाला एक 11 वर्ष पूर्ण होतात. आम्ही म्हणजे सोबतच नाही राहिलेले. सतत सरांनी तिकडं आणि मी मुलांना इकडं. पण मला अवघड एवढं जायचं, फक्त मुलाला सांभाळणे अवघड जायचं, बाकी काहीच नाही. मग सगळं मी हँडल करायचं एकटीनं. हां. कसा संघर्ष होता तो? कारण या ठिकाणी आजच्या ज्या मॉडर्न मुली आहेत त्या या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांच्या खूप या ठिकाणी अडीअडचणी असतात किंवा त्या ज्या आहेत त्या अडचणी सांगितलेल्या असतात. पण तुम्ही अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी खंबीरपणे साथ दिलेली आहे. आणि हा जो प्रवास आहे, आज जो त्यांच्या खूप अभिमानाने केलेलं मी पूर्ण सगळं, कारण त्यांचे स्वप्न मला पूर्ण सगळे करायचेच होते. अरे वा. त्यामुळे मी पण त्यांना साथ दिली. 1 वर्ष पूर्ण नव्हते तोपर्यंत पण मी मुलांना काही कमी पडू दिलं नाही किंवा त्यांचं शिक्षण म्हणा, स्कूल म्हणा, सगळं काही मी व्यवस्थित केलं. बरं, कधी असा एखादा प्रसंग यायचा की या ठिकाणी सर घरी नसायचे, सर ड्युटीवर असतात आणि आपल्याला असा कधी एखादा प्रसंग येतो की खरोखरच म्हणजे असं डोळ्यात पाणी येतं की ते असायला पाहिजे होते, पण ते एखादा सण असेल, उत्सव असेल किंवा अशी एखादी काही घटना असते तर त्याच्या वेळेस तसा एखादा प्रसंग सांगता येईल? खूप आहेत सर, काय किती सांगायचे, खूप एवढं म्हणजे एखादं नाही. पण मला साथ माझ्या घरच्यांनी भरपूर दिली आणि सगळ्यात मी श्रेय देईल यांचे छोटे भाऊ गोविंद दहिफळे. त्यांनी खूप त्यांनी मला साथ दिली. प्रत्येक म्हणजे छोट्या बहिणीसारखं त्यांनी मला कधीच कशाला नाही बोलले नाहीत किंवा माझ्या मुलांना कधी कशाबद्दल काही. मी जरी कधी रागले तरी की कुठं राहायचं? मी इथं पण राहिले काही दिवस, परत गंगाखेडला. आणि ते दोघांनी शस्त्रगुण दहिफळे ते पण आणि हे पण दोघांनी पण खूप मला साथ दिली आणि आज इथपर्यंत झालं आमचं. म्हणजे आज जो प्रवास आहे तो आज एक या ठिकाणी चांगल्या वळणावर येऊन ठेपलेला आहे. त्यांची सर्व्हिस या ठिकाणी संपलेली आहे. आता तुम्हालाच वेळ पूर्ण मुलाबाळासाठी वेळ असेल, तुमच्यासाठी वेळ असेल, ते पूर्ण भेटणार आहे. तर एक मनामध्ये वेगळा आनंद आहे आता. खूप आनंद वाटतोय. आता म्हणजे ते दिवस येणार नाहीत परत की ते जाणार, मी बॅग भरणार, रडत बसणार, असे दिवस नाहीत आता परत. खुशीचे दिवस आहेत. आता खुशीचे दिवस आहेत. आता ते गेल्यानंतर जसे की 2 दिवस आम्हाला आमच्याकडेच बघा वाटत नव्हतं, असे आता दिवस राहणार नाहीत. ह्याच्यासाठी खूप आम्ही खुश आहेत. मला तुला काय वाटतंय? आज पप्पा या ठिकाणी रिटायर होऊन घरी आलेले आहेत आणि आता पप्पासोबत नेहमी पप्पा आणि पप्पासोबतच असणार आहेत. आता कसं वाटतंय? आता चांगलं वाटतंय. दीदी, तू काय सांगशील? मला पण चांगलं वाटते की बाबा आता आमच्यासोबतच राहणार आहेत. बरं, या ठिकाणी जे नवतरुण असतात किंवा जे नोकरीला आता नवीन मिलिटरी जॉईन करतात तर अशा मुलांना आज काय सांगायचं? त्या मुलांना मार्गदर्शन परिपूर्ण करेन. जे नवीन पिढी आहे त्याला म्हणजे घडविण्याचा प्रयत्न करीन, म्हणजे त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन. पूर्ण म्हणजे त्यांना सपोर्ट करायचं आहे. पूर्ण सपोर्ट करीन. बरं, त्यावेळेस तर मग कुठले कॅम्प नव्हते, काय नव्हते, मग त्या काळात तुम्ही कसे झाले? आम्ही त्यावेळी तर आम्ही स्वतः पळायला जायचं रनिंगला. 1-2-3 किलोमीटर रोज सकाळी उठून पहाटे 4-5 वाजता जायचं. 6-7 पर्यंत रनिंग AM हे करून यायचं. पूर्ण तयारी करायची घरूनच. म्हणजे संघर्ष तो स्वतः करायचा. स्वतः संघर्ष केला खूप. निश्चित या ठिकाणी दिलीप दहिफळे यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र 1 चॅनल.